दावोसमध्ये थंड हवेच्या ठिकाणी परिषद झाली। ती काय सरकारने भरवलेली परिषद नसते, तिथे एक छोटी खाजगी कंपनी आहे, ती सगळ्या जगातल्या गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी बोलवते आणि गुंतवणूक आकृष्ट करणाऱ्यांना बोलवते। तो एक छोटासा क्लब आहे असं म्हटलं तर चालेल। आणि त्यामुळं दावोस गावातील ही एक खाजगी संस्था आहे, त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यात कुठलंही स्वरूप नाही आहे, पण तिथं गुंतवणूकदार येतात हे आपल्याला मान्य केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपलं सरकार माननीय अभिभाषणात राज्यपालांनी म्हटलं की 18 देशातील विविध कंपन्यांशी सरकारने 30 लाख कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत आणि त्यातून 40 लाख रोजगार निर्माण होण्यास मदत होईल। चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, मी याचं स्वागत करतो। पण आकडेवारी जरा बघितली तर काय होईल, काय वास्तव आहे? 22 साली दावोस जागतिक परिषदेत झालेली गुंतवणूक आपल्या राज्यात होती 2.2 लाख कोटी, अपेक्षित रोजगार होते 4 लाख। 23 साली गुंतवणूक झाली 1.37 लाख कोटी, अपेक्षित रोजगार 55,000। 24 साली गुंतवणूक झाली 3,53,000 कोटी, अपेक्षित रोजगार होते 2 लाख। 25 साली सरकारने घोषणा केली की 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि आता 15 लाखापेक्षा अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार। माझं काही म्हणणं नाही याच्या बाबतीत। अध्यक्ष महोदय, 30 लाख कोटीची आता गुंतवणुकीचे सामंजस्य करार आता यावेळी केलेले दिसत आहेत आणि अध्यक्ष महोदय, त्यातून सरकार म्हणते 40 लाख रोजगार निर्माण होणार आता लास्ट मीटिंगला। अध्यक्ष महोदय, 22 ते 25 या 3 वर्षाचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 लाख लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि ह्या वर्षीचे 40 लाख म्हटल्यावर 53 लाख युवकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल असा आभासी चित्र हे मेघे साहेब आहे, देशमुख साहेब आता तयार झालेलं आहे।